हॅलो स्टुडंट्स, आज आपण व्होकेशनल कोर्समधील ॲडव्हान्स्ड फायनान्शियल अकाउंटिंग या विषयीचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम या टॉपिकमधील जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट, इंट्रोडक्शन अँड मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि त्याची गरज का आहे किंवा कशासाठी याचा वापर केला जातो. नंबर 2, डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्रीमध्ये आणि डबल एंट्रीमध्ये म्हणजे काही वेळेस आपण 2 साईड एंट्रीज करतो, डेबिट आणि क्रेडिट साईड. एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरं क्रेडिट असतं. ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पाहणार आहोत. नंबर 3, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. म्हणजे यामध्ये काय करावयाचे आहे, आपल्याला दिलेली जी काही इन्फॉर्मेशन असेल एक्झाम्पलमध्ये त्याच्यावरून आपल्याला थोडक्यात बॅलन्स शीट तयार करावयाची आहे. आणि बॅलन्स शीटवरून आपल्याला काय समजणार आहे, ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचे म्हणजे 1 एप्रिल जे काही त्यांनी अकाउंट्स दिले असतील, त्याचा बॅलन्स दिला असेल, त्याच्यावरून आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. आणि ओपनिंग कॅपिटल कधी निघणार, ज्यावेळेस तुम्ही 1 एप्रिलचे जे काही असेट्स आणि लायबिलिटीज दिलेले आहेत त्याचं पोस्टिंग केल्यानंतर जो बॅलन्स येणार आहे तो ओपनिंग कॅपिटल म्हणून लिहिला जातो. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स शीट कशी बनवायची, जे काही 31 मार्च म्हणजे क्लोजिंग तुम्हाला बॅलन्स जो दिलेला असणार आहे 31 मार्चचा, त्याचं पोस्टिंग बॅलन्स शीटला लायबिलिटीज आणि असेट्स साईडला केल्यानंतर तुम्हाला जो बॅलन्स मिळणार आहे त्याला आपण क्लोजिंग कॅपिटल असं म्हणतो. त्याचा यूज कशासाठी होणार आहे, तर नेक्स्ट पॉईंट, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे तुमचं क्लोजिंग कॅपिटल जे आलेलं आहे ॲन्सरमध्ये आणि ओपनिंग कॅपिटल, त्याचा यूज आपण पुढे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तयार करताना करणार आहोत. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तयार करत असताना आपल्याला फर्स्ट पॉईंट म्हणजे तो काय आवश्यक असतो, तर क्लोजिंग कॅपिटल आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करावी लागते. नेक्स्ट, ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर ॲडजस्टमेंट. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील, फार तर 4 किंवा 5 दिलेल्या असतात, त्याच्यापेक्षा जास्त नसतात. त्याचं आपल्याला पोस्टिंग या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसमध्ये करावयाचे आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे ॲडिशनल कॅपिटल. म्हणजे आपण व्यवसायामध्ये काही जादाचे भांडवल आणलेले असेल तर ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जाते. नेक्स्ट, ड्रॉइंग्ज. म्हणजे पर्सनल यूजसाठी एखाद्या ओनरने काही पैसे वापरले असतील तर त्याला ड्रॉइंग्ज असं म्हटलं जातं. नेक्स्ट, डेप्रिसिएशन ऑफ फिक्स्ड असेट. म्हणजे ज्या काही असेट्स आहेत, आपली मालमत्ता, फॉर एक्झाम्पल मशिनरी, फर्निचर असेल किंवा लँड अँड बिल्डिंग असेल, याच्यावरती डेप्रिसिएशन म्हणजे झीज खर्च, जो काही वापर केल्यामुळे झीज झालेली आहे ते आपण कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. नेक्स्ट, बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे काही रक्कम फ्युचरमध्ये तुमची बुडण्याची शक्यता आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून ती जर रिकवर झाली नाही, तुम्हाला मिळाली नाही, तर काय करायचं, बिझनेसचा त्यावेळेस लॉस होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस तुम्ही रिझर्व म्हणजे काहीतरी निधी शिल्लक ठेवलेला असतो. जर मी म्हटलं की मला एवढे रक्कम बाहेरून येणे आहे परंतु ती वेळेत आली नाही, तर मी काय करणार, अशा वेळेस पैशांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच्यासाठी प्रोप्रायटर काहीतरी अमाऊंट बाजूला ठेवतात. फॉर एक्झाम्पल आपण सुद्धा बघा, फ्युचर प्लॅनिंग करत असतो किंवा भविष्यामध्ये आपल्याला अचानक हॉस्पिटल किंवा इतर काही खर्च करावे लागले तर आपल्याकडे काहीतरी पैसे शिल्लक राहावे म्हणून आपण काही डिपॉझिट बँकेत करत असतो किंवा रेग्युलर अकाउंटला काहीतरी पैसे ठेवत असतो. त्याच पद्धतीने बिझनेसमध्ये रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे काही अमाऊंट RDD म्हणून निधी म्हणून ठेवलेली असते. नेक्स्ट,
अंडर व्हॅल्युएशन अँड ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आता अंडर व्हॅल्युएशन म्हणजे काय की एखाद्या वस्तूची किंमत किंवा जी काही अमाऊंट होती ती आपण कमी दाखवलेली आहे. प्रत्यक्षात त्याचं व्हॅल्युएशन जास्त होतं पण कमी दाखवलं म्हणजे ते आपल्याला काय करावे लागेल, ॲड करावं लागेल. आणि काही वेळेस ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे कमी किंमत असून ती जास्त अशी दाखवली गेली आहे रेकॉर्डिंगला, म्हणजे ती आहे ती आपल्याला लेवल करून घ्यावी लागेल, म्हणजेच लेस करावे लागेल. परंतु याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत, ते म्हणजे असेट्स आणि लायबिलिटीज. आता मालमत्ता आहे आपली, बरोबर, लक्षात घ्या. मालमत्ता माझी 1 लाखाची होती, परंतु चुकून त्याचं रेकॉर्डिंग मी काय केलेलं आहे, 90,000 फक्त केलेलं आहे. प्रत्यक्षात माझी मालकीची किती होती, 1 लाख रकमेची, आणि रेकॉर्डिंग केलं 90,000. म्हणजे याच्यामध्ये आपण 10,000 कमी रेकॉर्ड केलेले आहेत. जे अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स ₹10,000 असं आलं की आपण काय करणार आहोत, ते 10,000 आपण ॲड करणार आहोत. म्हणजे ही आपल्या मालकीचं आहे, तेवढी रक्कम किंवा त्या रकमेची मालमत्ता आपल्या मालकीची आहे म्हणून 10,000 आपण ॲड करणार. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स म्हणजे मालमत्ता माझी 1 लाख रकमेची आहे आणि मी चुकून रेकॉर्ड काय केलं, 1,10,000. बरोबर, म्हणजे काय झालं, आपण 1 लाख रकमेचे असताना 10,000 जादा रेकॉर्ड केलेले आहे. म्हणजे काय झालं, या ठिकाणी आपण प्रत्यक्षात होती त्याच्यापेक्षा जास्त दाखवतोय, त्यामुळे आपला बॅलन्स चुकणार आहे किंवा आपल्याला प्रत्यक्ष तेवढी मालमत्ता दाखवता येणार नाही. मग या ठिकाणी आपण जी 10,000ची अमाऊंट आहे ती आपण मायनस करणार आहोत. नेक्स्ट, अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज म्हणजे देणं रक्कम आहे आपण बाहेरच्या व्यक्तींना, तिसऱ्या व्यक्तींना, म्हणजे आपण व्यवसायासाठी जे काही कॅपिटल भांडवल आणलेले आहे ते आपण बँक लोन किंवा बँक ओव्हरड्राफ्टमधून घेत असतो किंवा बाहेरून तिसऱ्या व्यक्तीकडून सुद्धा आपण घेत असतो लोनच्या स्वरूपामध्ये. तर त्या लायबिलिटीज आहेत ते अंडर व्हॅल्युएशन म्हणजे प्रत्यक्ष देणं किती होतं, 50,000 आणि दाखवलं किती आपण, 30,000. मग या ठिकाणी आपण कमी रेकॉर्ड केलेले आहेत. देणं तर आपल्याला 50,000 आहे, नंतर आपण पैसे देत असताना आपल्या बॅलन्सला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग या ठिकाणी काय दुरुस्ती करणार आपण, जे काही आपलं देणं आहे प्रत्यक्ष म्हणजे 50,000, मग या ठिकाणी अंडर व्हॅल्युएशन लायबिलिटीज आपण कमी दाखवलेली आहे देणं रक्कम, ती आपल्याला परत वरचे जे काही 20,000 आहे डिफरन्स पडलेला तो द्यावा लागणार आहे. म्हणून आपल्या आलेल्या प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंटमधून काय करावं लागेल, ती 20,000ची रक्कम लेसमध्ये दाखवावी लागेल. त्याच्या उलट म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीज माझी फक्त 50,000 देणं होतं आणि चुकून मी 60,000 रेकॉर्ड केलेले आहेत. म्हणजे जादाचे 10,000 मी मायनस केलेले आहेत, पण मला तेवढे देणे नाही, माझ्याकडे शिल्लक राहायला पाहिजे होते. मग काय करणार आपण यावेळेस, जे काही 10,000 आहेत एक्स्ट्राचे आपण देणे म्हणून रेकॉर्ड केलेले आहेत बाहेरच्या व्यक्तीला किंवा बँकेत कर्जाची परतफेड करण्यासाठी 10,000 जादा रेकॉर्ड झाले चुकून, म्हणजे ते शिल्लक रक्कम आपल्याकडे 10,000ची राहणार आहे. म्हणून जे एक्स्ट्राचे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज झालेलं आहे 10,000 रुपयांचं, ते आपण ॲडमध्ये ॲडजस्टमेंट करणार आहोत. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे, ते सुद्धा आपण लेस करणार आहोत. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भांडवलावरती द्यावे लागणारे व्याज. हा काय आहे आपला, हा आपला होणारा खर्च आहे. म्हणजे भांडवलावरती द्यावे लागणारे व्याज म्हणजे आपण खर्च करणार आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज म्हणजे काय, तर जी काही रक्कम पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून घेतलेली त्याच्यावरती द्यावे लागणारे व्याज, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने तो प्रॉफिट असणार आहे. आणि ज्या व्यक्तीने ते ड्रॉइंग्ज म्हणजे पर्सनल यूजसाठी जी अमाऊंट वापरली होती तो त्याचा खर्च आहे. पण आपण इथं स्टेटमेंट बिझनेसचं बघतोय, त्यामुळे बिझनेसला हे इंटरेस्ट म्हणजेच व्याज मिळणार आहे. त्यामुळे ही अमाऊंट आपण ॲडमध्ये ॲडजस्टमेंट करणार आहोत. नेक्स्ट, आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे जादाचा खर्च, अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे न दिलेला खर्च, म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला तो खर्च करावा लागणार आहे किंवा ज्याचं आपण बजेट काढलेलं त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे, पण तो आपल्याला कधीतरी द्यावा लागणार आहे, म्हणून आपण तो बॅलन्समधून लेस करणार आहोत. नेक्स्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस ऑर एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स ऑर अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस. म्हणजे आपण जादाचा केलेला खर्च किंवा आपण जो खर्च होणार होता त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये काहीतरी अमाऊंट दिलेली आहे, म्हणजे ती आपण यावर्षी देणार नव्हतं परंतु पुढच्या वर्षासाठी आपण दिलेली आहे ती, म्हणजे जादाचा झालेला खर्च आहे तो यावर्षीचा आपला बॅलन्स असणार आहे. खर्च कधी दाखवला जाणार आहे, तो पुढच्या वर्षासाठीचा आहे. त्यामुळे यावर्षीच्या ॲडजस्टमेंटमध्ये आपण काय करणार आहोत, ती अमाऊंट या वर्षीच्या बॅलन्समध्ये ॲड करणार आहोत. यानंतर ज्या काही ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण ॲड लेस करून जो काही बॅलन्स आलेला असणार आहे त्या बॅलन्सला काय म्हटलं जातं, तर नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. म्हणजे जो काही बॅलन्स आहे तो आपला प्लसमध्ये आला तर त्याला नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर म्हणतात, आणि तो बॅलन्स आपला मायनसमध्ये येत असेल तर त्या बॅलन्सला नेट लॉस ड्युरिंग द इयर असे म्हणतात.